नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन मार्केटमध्ये साक्षीला बघतो गाडीत जाताना. अर्जुनच्या लक्षात येतं की ही जेलमध्ये मेलीच नव्हती, हिचा मर्डर नव्हताच झाला. हे सगळं नाटक होतं आणि तो पटकन कॅमेरा काढतो आणि तिची जेवढी झलक रेकॉर्ड करता येईल तेवढी करतो. नंतर आपल्याला दाखवतात की अस्मिता घरी आलेली असते. सगळे तिची वाट बघत दारातच उभे असतात. कल्पना लगेच तिला म्हणते, अस्मिता कुठे गेली होतीस आणि तुझा फोन का बंद होता? प्रतिमा म्हणते, अगं आम्हाला काळजी वाटत होती तुझी खूप. अस्मिता म्हणते, मी काय लहान आहे का? मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकते. आता कोणतरी मेल्यासारखं तोंड पाडून बसू नका. जाऊ दे, एक काम करते, मीच माझ्या खोलीत जाते. इकडे सचिन विचार करत असतो की अजून साक्षी आली कशी नाही घरी, आणि तो तिला फोन करतो. ती फोन उचलत नाही. पण सचिनच्या लक्षात येतं की मगाशी अस्मिताला धक्का मारणारी मुलगी कदाचित सॅमच असेल का, म्हणून ती आता घरी नाही आहे. पण तिला कसं कळलं मी तिकडे गेलो आहे? म्हणजेच ती माझा पाठलाग करत असणार आणि तिला हे सगळं कळलं आहे माझ्या आणि अस्मिताबद्दल, म्हणून ती आता अस्मिताला त्रास द्यायला लागली आहे. इकडे सायली विचार करत असते की ह्यांनी जे तन्वीबद्दल सांगितलं आहे ते खरं असेल का? तन्वी आमचा पाठलाग करत महिपत आणि नागराजला मदत करत असेल का? तेवढ्यात अर्जुनचा फोन येतो. ती म्हणते, अहो तुम्ही अस्मिता ताईंच्या काळजीपोटी फोन केला होतात ना? नाही, त्या आल्यात घरी आणि बऱ्या आहेत आता. इकडे तन्वी विचार करत असते की साक्षीचा आता फोन का आला आहे, मिस कॉल काय आहे? आणि ती परत फोन करते पण साक्षीचा काय फोन लागत नाही. ती मनात म्हणते, साक्षीने काय कांड तर करून नाही ठेवला ना? इकडे सायली विचार करत असते की तन्वी त्या हवालदाराला पैसे का देत होती. एक काम करते, जी खोलीत चेक करते. ती खोलीत जाते आणि तिला एक पर्स सापडते जी एकदम मागे ठेवलेली असते आणि त्या पर्समध्ये एक फोन असतो जो तन्वीचा नसतो. सायलीच्या ही गोष्ट लक्षात येते की ह्या फोनमुळे ही काहीतरी वेगळी गोष्ट करत असणार. सायली तो फोन घेऊन लगेच चेक करायला जाते पण त्याच्यामध्ये बॅटरीच नसते. ती चार्जिंगला लावते फोन, तेव्हा कळतं की हा साक्षीचा फोन आहे. कारण साक्षीचा फोटो असतो पण त्याच्यावर लॉक असतं, त्याच्यामुळे सायली पटकन उघडू नसते शकत. इकडे अर्जुन चैतन्याला सांगतो की त्याला साक्षी दिसली होती. चैतन्य म्हणतो, हे सगळं कसं शक्य आहे? चैतन्य म्हणतो, मी महिपतला ढसाढसा रडताना बघितले साक्षी मेल्यानंतर. अर्जुन म्हणतो, साक्षी आणि महिपत कोणत्या लेवलला जाऊ शकतात हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, त्याच्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सायलीने त्याला आधी बघितलं होतं, पण मी तेव्हा तिला म्हटलं की नाही, तुझा भास झाला असेल, दुसरंच कोणतरी व्यक्ती असणार. चैतन्य म्हणतो, मग एक काम कर, तू तिच्याशी बोलून घे आणि पुढे आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय करायचं ते कळव, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की ह्या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करून आपल्या केससाठी कसं मदत होईल. इकडे अर्जुन आणि चैतन्य घरी येतात. सायली आणि कल्पनाचे पडलेले चेहरे बघून ते म्हणतात की काय झालं आहे? तेव्हा सायली सांगते की अस्मिता ताई आल्यात पण तुटक तुटक वागत आहेत आणि विचित्रपणे बिहेव करतात आहेत. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी नंतर तिच्याशी बोलतो. नंतर मग सायली अर्जुनच्या खोलीत जाते. ती कॉफी घेऊन आलेली असते. सायली म्हणते, तुम्ही नव्हता तिथे त्यावेळी एक प्रकार घडला. आणि मग ती सांगते की रस्त्यात तिला तन्वी कशी दिसली होती हवालदारा पैसे देताना. ती म्हणाली, हे सगळं घडल्यानंतर मला वाटलं की तिच्या खोलीची झडती घ्यायलाच पाहिजे. आणि खोलीची झडती घेतल्यानंतर मला हा फोन सापडला आणि त्याच्यावर साक्षीचा वॉलपेपर होता. म्हणजे हा फोन कदाचित महिपतचा असू शकतो, पण त्याला कोड आहे. तर आता तो लॉक मी कसा काढू तेच मला समजत नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी एका माणसाला उद्या बोलवतो, तो आपल्याला हे अनलॉक करून देईल. चैतन्य म्हणतो, अरे त्याची गरज नाही आहे. जर हा फोन खरंच महिपतचा असेल ना, तर ह्याचं लॉक म्हणजे साक्षीची बर्थडेट असेल, म्हणजेच तिचा जन्मतारखेचा तो कोड टाक, म्हणजे हा फोन उघडेल. आणि मित्रांनो, खरंच तो फोन उघडतो, कारण मग तो महिपतचाच फोन असतो. इकडे सायली कल्पनाकडे येते. कल्पना एकदम उदास झालेली असते. सायली म्हणते, एक काम करते, मीच अस्मिता ताईंशी जाऊन बोलते हा. मग सायली अस्मिताकडे कॉफी घेऊन जाते आणि ती तिच्याशी गप्पा मारायला लागते. अस्मिता जरा खुशच असते. सायली म्हणते, दिवसभर घरात राहून तुम्ही कंटाळत असाल ना, म्हणून आता तुम्ही बाहेर गेलात तर आता कशा तरतरीत वाटतं, आता छान दिसतं एकदम. अस्मिता पण एकदम खुश होऊन जाते. लगेच सायली विचारते, कुठल्या मैत्रिणीकडे गेला होता तो? हे ऐकून अस्मिताचा चेहरा जरा पडतो आणि ती सावध होते. अस्मिता लगेच दरवाजे लावते आणि सांगते, सायली मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी सचिनला भेटायला गेले होते. सायली म्हणते, कशासाठी? अस्मिता म्हणते, अगं तो मला एवढ्या विनवण्या करत होता की मला भेट 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 म्हणून. सायली म्हणते, मग आता तुम्ही काय ठरवलेत?
अस्मिता म्हणते, मी आता ठरवलं की सचिनची ही चूक पोटात घालायची आणि सगळं नव्याने सुरुवात करायची. सायली म्हणते, पण तुम्ही ह्याची गॅरंटी कशी देऊ शकता की तो पुन्हा त्याच मार्गावर जाणार नाही, पुन्हा त्या मुलीबद्दल बोलणार नाही. अस्मिता म्हणते, अगं मी ठरवलं आहे की आता इथून पुढे मी फक्त स्वतःबद्दल आणि आपल्या बाळाबद्दलच बोलणार, म्हणजे त्याला त्या मुलीची आठवणच होऊ देणार नाही. सायली म्हणते, अहो पण तुम्हाला ह्याची काय गॅरंटी आहे की आज ही मुलगी असेल, उद्या दुसरी मुलगी होईल. त्यांच्या आयुष्यात जर दुसरी व्यक्ती आली तर तुम्ही काय करणार? हे बघा, आम्हाला असं अजिबात वाटत नाही की तुमचा संसार मोडावा, पण याचा अर्थ असं होत नाही की तुम्ही एका गुन्हेगाराला तुमच्या आयुष्यात पुन्हा घ्याल. अस्मिता म्हणते, अगं पण एकदा चूक झाली ती काय म्हणून त्याला फासावर लटकवायचं का? मला सांग तू. अस्मिता म्हणते, मी आता ठरवलं आहे की मी आणि सचिन आम्ही एकत्र येणार. सायली म्हणते, आता तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका. एकदा का तुमचं बाळ जगात आलं ना की आपण काय ते ठरवू. आई बाबा पूर्णाजी ह्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा एकदा, त्यांचे विचार काय आहेत ते बघा आणि मग ठरवा. अस्मिता म्हणते, मी आता कोणाचे विचार वगैरे मनात घेणार नाही आहे. मी आता ठरवलं आहे, हे माझंच डिसिजन आहे. मी आता ठरवलं आहे की मी आणि सचिन एकत्र येणार. अस्मिता पुरती वेडी झालेली असते सचिनच्या प्रेमात, कारण तिला तिचा संसार पुन्हा नव्याने चालू करायचा असतो. अस्मिता पूर्णपणे आंधळी झालेली असते. सायली तिला समजवण्याचा फार प्रयत्न करते. ती म्हणते, आता तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. हे तुमची कॉफी घ्या आणि थोडा आराम करा. आपण बाळाचा विचार करू, ठीक आहे? अस्मिता हो हो करते, पण अस्मिताच्या मनात सचिनच असतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन महिपतला भेटायला गेलेला असतो. महिपतला तो म्हणतो की तुझा हुकमाचा पत्ता आता माझ्या हातात आहे. हुकमाचा पत्ता की हुकमाची राणी म्हणजेच साक्षी महिपत शिकरे. महिपतच्या लक्षात येतं की अर्जुनला साक्षीबद्दल काहीतरी कळलेलं आहे. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन नागराजला भेटत असतो कोर्टात खेचत. तेव्हा नागराजला म्हणतो तो की तू ज्या हुकमाच्या ऐक्यावरती आत्तापर्यंत मोठेपणा करत होतास ना, तो हुकमाचा ऐक्का मी तुझ्यासमोर आता हळूहळू कसा उघडतो हे बघ तू. सायली विचार करत असते की अर्जुन ह्याबद्दल काय बोलतोय आणि मला का नाही माहिती हे सगळं. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.